राहू दे. अरे पुष्पा आता आला दाढीवाला है की नाही, पण 350 वर्षापूर्वी है की नाही मुघलांसमोर झुकला नाही, वाकला नाही, मराठ्यांच्या अस्मितेला धक्का लागू दिला नाही, डोळ्यात सळई खुपसल्या गेल्या, जीभ फाटली गेली, अंगाची लक्तर काढली गेली, नख काढली गेली, लहू लोहान माझा राजा झाला, पण मुघलांसमोर मराठ्यांच्या अस्मितेला धक्का लागू दिला नाही. तो छत्रपती संभाजी राजा आमच्यासाठी तेव्हाही पुष्प आहे, आजही पुष्प आहे आणि पुढेही पुष्प राहणार. म्हणून जर कोणी तुम्हाला विचारलं तुमचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे, तर आमचा ब्रँड अँबॅसिडर छत्रपती संभाजी राजा, छत्रपती संभाजी राजा, छत्रपती संभाजी राजा आहे की नाही. घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, जय वीर में जगड़ा राजा मेरा अभी सब में है, जय भवानी, जय भवानी. त्याला भगव्याची लाज वाटते, ती हिंदूंची औलाद नाही, ती हिंदूंची औलाद नाही, ती हिंदूंची औलाद नाही. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. नवीन देवीचा पाडा, जगदंबा मंदिर, गोपीनाथ चौक, साई एकता संघटना आणि श्री साई स्वामी समर्थ स्वर साधना भजन मंडळ डोंबिवली पश्चिम यांच्या वतीनं आज डबलबारी भजनांच्या सामन्यांचं आयोजन या ठिकाणी केलेले आहे. आणि या डबलबारी भजनांच्या आयोजनासाठी, या डबलबारी भजनांच्या सामन्यासाठी आम्हा दोन बुवांना या ठिकाणी आमंत्रित केले. ज्यांनी सुस्वर भजनाचं सादरीकरण केलं ते आदरणीय माझे परम मित्र स्वरांचे बादशाह सन्माननीय समीरजी कदम बुवा. आणि त्यानंतर भजन करण्याची सुवर्ण संधी मला लाभली. मी बुवा स्वतः श्री गणेश मनोहर चांबरे, गाव केळवली, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, सुखवस्तीसाठी राहणार मुंबई बांद्रा. माझ्या गुरुतेक प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने साई एकता संघटना आणि श्री साई स्वामी समर्थ स्वर साधना भजन मंडळ या दोन्ही संघटना मंडळातील सर्व मान्यवर पदाधिकारी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो, सर्वांच्या चरणाचे नतमस्तक करतोय. माझे परम मित्र दरीमध्ये आदरणीय बुवा संजय पवार, सन्माननीय दीपक तांबे बुवा, सन्माननीय संतोष केसरकर बुवा, सन्माननीय दिलीप गावकर, सन्माननीय संतोष प्रदीप ठाकूर, सन्माननीय प्रणय सावंत, सन्माननीय प्रमोद राणे, त्याचप्रमाणे आदरणीय पप्पादादा श्लोक चव्हाण, सन्माननीय सिद्धेश परब बुवा, सन्माननीय स्वरूप बुवा, त्याचप्रमाणे सन्माननीय राजन सावंत माऊली, त्याचप्रमाणे सन्माननीय वीरेंद्र सावंत माऊली, त्याचप्रमाणे सन्माननीय विवा पुजारी बुवा, त्याचप्रमाणे सन्माननीय विजय सावंत माऊली. या सर्वांच्या माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आदरणीय पकवाज वादक सन्माननीय सागर कदम, विद्येची देवता माता सरस्वती मातेच्या निमित्त अभिवादन. महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण जगताचे राजदैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आई भवानी चरणी नतमस्तक होऊन हिंदुत्व सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करून तुम्हाला जमलेल्या सर्व भजन रसिक श्रोतेकांच्या आशीर्वादानं आजच्या या हरिभजनाच्या 2020 रथोत्सवाला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. राम नाम घेऊन ठेवलेला अंगदाने पाय दशानन रावण सुद्धा हलवू शकला नाही, है की नाही. एवढी ताकद होती, पण राम नाम
घेऊन ठेवलेला अंगदाने पाय दशानंद रावण सुद्धा हलवू शकला नाही आणि राम नामाने लिहिलेला दगड सागर सुद्धा बुडवू शकला नाही आणि अख्खी लंका एका शेपडीने जाळली. पण शेवटची झोपडी ज्या वेळेला हनुमंतराय जाळायला उतरले ना आणि त्या पेटत्या शेपडीने त्या झोपडीवरती 4 वेळा ठेवण्यात आली ती अग्नीची झोपडी शेपटी, परंतु तो अग्नी सुद्धा त्या झोपडीला स्पर्श करू शकला नाही. त्याचं एकमेव कारण आहे हनुमंतराय जेव्हा खाली उतरले त्यावेळेला आतमध्ये बिभीषण राम नामाचा जप करत बसला होता. एका राम या शब्दामध्ये एवढी ताकद आहे म्हणून आजच्या हरिभजनाची सुरुवात आपल्याला इथून करायची आहे. ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या संगाती राम आहे, ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या संगाती राम आहे आणि ज्या दिवशी राम आपल्यातून निघून जाईल त्यावेळेला आपला हे कायच काम राहणार नाही. म्हणून राम कृष्ण हरी हा मंत्रमुखी उच्चारी. आणि खरोखरच आज शुभेच्छा देतो प्रशांत देवडेकर बुवा, आजचा जन्मदिन आहे, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि खरोखरच साहेब तुम्हाला उदळ या ठिकाणी या दिलेल्या बक्षिसा स्वीकार करतो आणि तुमच्या चरणाशी नतमस्तक होतोय. आजकालची ठीक आहे भजन म्हटल्याच्या नंतर औषध सगळे असणार, बरोबर की नाही. एकच गोष्ट लक्षात घ्या, परमेश्वराजवळ जाण्याचं एकमेव साधन आहे ते म्हणजे नामस्मरण आहे आणि त्या नामस्मरणाची सुरुवात नामस्मरणानेच करणार. बुवा जेवायला गेलेत, जेव दे, कारण गुलामाचा उंचीच्या मानानं पोट जरी लहान असला तरी भात आळा एवढा मारता असं दे. पण नामस्मरण या नामस्मरणाची सुरुवात करतो. 100% मनोरंजन तुमचं होणार, त्यात काही वाद नाही. प्रथमतः नामस्मरणाची सुरुवात. एक गोष्ट बुवानी सांगितले की वाघ नरमले आता सिंह आले, पण काय नसतं. एक गोष्ट लक्षात घ्या, स्वतः वाघ आणि स्वतः सिंह म्हणून कधी कोण सिंह बनत नाही, बरोबर की नाही. लोकांनी तुम्हाला मानलं पाहिजे, ते एकटंच ठेवून ते एकटंच सुधारता येत नाही, त्याच्यासाठी मेहनत करावी लागते साहेब, बरोबर की नाही. मेहनत शिवाय काय भेटत नाही. म्हणून लक्षात घ्या, मुलांना हात जोडून विनंती आहे माझी, व्यसनामध्ये राहू नका. व्यसनात जो राहिला तो कधीच तरणार नाही आहे, तो 100% बुडतच जाणार आहे. म्हणून व्यसनाधीन होण्यापेक्षा व्यसन रहित राहा, एवढंच सांगतो. कारण एक लक्षात त्या आयुष्यात उपकार त्याचे विसरायचे नाहीत. ज्याने जन्म दिलाय तो परमेश्वर, ज्याने जन्मास घातलंय ते आई वडील आणि ज्याने ह्या दोघांना सांभाळलंय ते छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे छत्रपती दैवत आमचे मुखी दुसरे नाम नाही. छत्रपती दैवत आमचे मुखी दुसरे नाम नाही. ज्याला भगव्याची लाज वाटते ती हिंदूंची औलाद नाही, ती हिंदूंची औलाद नाही, ती हिंदूंची औलाद नाही. जय भवानी, जय भवानी, पुष्पा बाजूक राहू दे. अरे पुष्पा आता आला दाढीवाला, है की नाही. पण 350 वर्षापूर्वी है की नाही मुघलांसमोर झुकला नाही, वाकला नाही, मराठ्यांच्या अस्मितेला धक्का लागू दिला नाही. डोळ्यात सळई खुपसल्या गेल्या, जीभ फाटली गेली, अंगाची लक्तर काढली गेली, नख काढली गेली, लहू लोहान माझा राजा झाला. पण मुघलांसमोर मराठ्यांच्या अस्मितेला धक्का लागू दिला नाही. तो छत्रपती संभाजी राजा आमच्यासाठी तेव्हाही पुष्प आहे, आजही पुष्प आहे आणि पुढेही पुष्प राहणार. म्हणून जर कोणी तुम्हाला विचारलं तुमचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे, तर आमचा ब्रँड अँबॅसिडर छत्रपती संभाजी राजा, छत्रपती संभाजी राजा, छत्रपती संभाजी राजा, आहे की नाही. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळे पिक्चर बघा, कुठचा पिक्चर न बघा या मताचा जांभळे भाऊ अजिबात नाही. पण छावा पिक्चरातला एक डायलॉग मरेपर्यंत विसरायचा नाही. हाती घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है, जयवीर में जगड़ा राजा मेरा अभी सब में खड़ी है. जय भवानी, जय भवानी, पार्वती बदल हर हर. जोरदार टाळ्या राजांसाठी झाल्या पाहिजे, आहे की नाही. अरे ज्यांच्यामुळे आम्ही भजन पूजन कीर्तन करतोय ना त्यांची मेहरबानी आहे. म्हणून आज ह्यो साऊंड तसंच चालू आहे, ह्यो छत्रपती शिवाजी महाराजांची मेहरबानी आहे, बरोबर की नाही साहेब, आहे की नाही. कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या पंथाचा हा कधीच राजांनी विचार केला नाही. जो स्वराज्यासाठी लढला, जो रयतेसाठी लढला तो छत्रपती शिवाजी महाराजांचा झाला. म्हणून सांगतोय
आपल्याला सांभाळायचं आहे स्वराज्य, आहे की नाही? पुढे जातो, जास्त वेळ घेणार नाही भवानी.